मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं डिफरन्शिएशन. आपण मित्रांनो आता बेसिक मॅथमॅटिक्स युज्ड इन फिजिक्स मध्ये आपण काय स्टडी करतो मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्स युज्ड इन फिजिक्स मध्ये आपण की पॉइंट्स सांगितले होते. ते की पॉइंट्स मध्ये मित्रांनो होता अँगल, नेक्स्टला होता ट्रिगोनोमेट्री, नेक्स्टला आपल्याकडे डिफरन्शिएशन आणि लास्टला काय आपण स्टडी करणार आहे होता आपण मित्रांनो इंटिग्रेशन. तर त्यामध्ये आपण तीन पार्ट आपण मित्रांनो स्टडी केले. त्यामध्ये आपण काल स्टडी केलं डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशन वरती आपण काल व्हिडिओ टाकला मित्रांनो, तर त्यावेळेला मी तुम्हाला होमवर्क ग्रुपमध्ये सेंड केलं. त्या ग्रुपमध्ये होमवर्क जे सेंड केलं त्यामध्ये काही जणांचे रिप्लाय आले मित्रांनो. बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलं, ज्यांनी सॉल्व्ह केलं नाही त्यांनी सॉल्व्ह करावं. आणि आता ज्यांनी सॉल्व्ह केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह करा मित्रांनो. काहींचं आपल्याकडे सॉल्व्ह करून झालं, त्यांनी मला रिप्लाय दिली, मला मेसेजही सेंड केले मित्रांनो. आता नेक्स्ट आपल्याला स्टडी काय करायचं तर इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन कशाला आपण स्टडी करतो, आपण ग्राफ वरून dy अपॉन dx म्हणजे आपण काय म्हणतो स्लोप ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ y वर्सेस किंवा y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू dy अपॉन dx इज इक्वल टू आपण काय म्हणतो मित्रांनो डिफरन्शिएशन. आता आपल्याला काय स्टडी करायचं इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन मध्ये एकदम इझी टाइप्स मध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो एकदम इझी मेथड मध्ये. तर आता इझी मेथड मध्ये फर्स्ट ना आपण एक ग्राफ, आता काल पण आपण मित्रांनो तसं स्टडी केले, ग्राफ चेक केला. ग्राफ वरती एक व्हेरिएबल होता, एक कॉन्स्टंट होता. आता कॉन्स्टंट ग्राफ वरती आपण स्लोप कॉन्स्टंट येतो म्हणलं होतं. एक आता पॅराबोलिक पाथ मध्ये आपल्याकडे एक सेकंडला ग्राफ होता, त्यामध्ये व्हेरिएबल व्हॅल्यूज होते. तर व्हेरिएबल ग्राफ मध्ये आपण स्टडी केलं, तर त्यामध्ये एक y2 minus y1 is equal to 0 नियर अबाउट व्हॅल्यू किती मानली, स्मॉल नियर अबाउट व्हॅल्यू होती आपल्याकडे dx एक छोटीशी व्हॅल्यू म्हणजे 0 व्हॅल्यू असं आपण कन्सिडर करतो. त्यामध्ये dy कन्सिडर करता आणि x2 minus x1 is equal to स्मॉल अमाउंट ऑफ डिस्टन्स is equal to dx असं कन्सिडर करतो. आता सेकंड ना आपण आता इंटिग्रेशन स्टडी करतो. त्या इंटिग्रेशन मध्ये काय स्टडी करायचं बघा मित्रांनो, आपण एक ग्राफ, त्या ग्राफ मध्ये खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. याला आपण कन्सिडर करतो x ऍक्सिस आहे आणि नेक्स्टला जे ऍक्सिस आहे आपल्याकडे ते ऍक्सिस कोणतं आपल्याकडे y ऍक्सिस. x ऍक्सिस आहे y ऍक्सिस मध्ये. आता मित्रांनो इथे एक आपल्याकडे आपण स्लोप घेतला, तर इथे आपण कन्सिडर केले a पॉइंट आहे. इथे काल आपण 1 पॉइंट आणि सेकंड वन आणि फर्स्ट आणि सेकंड पॉइंट मानत होतो. तिथे मी आता पॉइंटला थोडंसं चेंज केलं आणि त्या पॉइंटला मी नेम दिला a पॉइंट अँड b पॉइंट. आता नेक्स्टला इथे मी c पॉइंट नाव दिलं. मी असे नंबर ऑफ असे स्लोप घेतो मित्रांनो. या नंबर ऑफ स्लोप मध्ये मी परत वापस नाव दिलं याला d आणि वापस याला दिलं नाव e. आता पहा मित्रांनो, इथे एक ट्रायंगल क्रिएट झाला, इथे एक रेक्टँगल क्रिएट, एकदम सिंपल वे मध्ये. आता आपण इंटिग्रेशन मध्ये मित्रांनो आपली ग्राफ आहे, ग्राफ मध्ये एक स्लोप काढला. स्लोप मध्ये मी असं आणलं टू फाइंड आउट द एरिया, आता मी फॉर एक्झाम्पल मित्रांनो एरिया फाइंड आउट करायला हवं, तर मी असं कन्सिडर केलं मला एरिया फाइंड आउट करायचा होता. कशाचा आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ रेक्टँगल. तर रेक्टँगलचा आणि ट्रायंगलचा आपल्याला एक एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही सिंपल वे मध्ये करू शकता. तुम्ही याचा एरिया कॅल्क्युलेट केला तर जो पार्टिकल आहे तो इनिशियल म्हणजे ओ पासून ए पर्यंत आणि ए पासून बी पर्यंत किती चालला आहे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एकदम इझी वे मध्ये. तर सिंपल हा कॉन्स्टंट ग्राफ आहे मित्रांनो. पण काय आता कॉन्स्टंट आपण काय म्हणलं एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय असतो आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 हाफ ह्याला म्हणतो आपण लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ. म्हणजे आपण काय कन्सिडर केलं AC मल्टिप्लाइड बाय BC. हा झाला फॉर्म्युला कशाचा मित्रांनो एरिया ऑफ ट्रायंगलचा AC मल्टिप्लाइड बाय BC. हा काय झाला आपल्याकडे ट्रायंगलचा फॉर्म्युला. सेम मी कशाचा ग्राफ एरिया कॅल्क्युलेट करू शकतो इथे रेक्टँगलचा. नेक्स्टला हा एरिया ऑफ नेक्स्टला काय म्हणलं आपण एरिया ऑफ रेक्टँगल. हा एरिया ऑफ रेक्टँगलचा ग्राफ कॅल्क्युलेट केला, एक स्लोप कॅल्क्युलेट केला, एरिया कॅल्क्युलेट केला. ते जो शेडेड एरिया म्हणजे आपल्याकडे जो मी डॅश डॅश केलेला एरिया, त्या एरियाचा तुम्ही काय करू शकता, तुम्ही जो लाईन ड्रॉ केली आहे त्या एरियाला मेजर केला, त्याचा जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याला काय म्हणलं आपण लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ. म्हणजे हाईट मल्टिप्लाइड बाय काय आपल्याकडे लेंथ, म्हणजे हाईट मल्टिप्लाइड बाय जो ब्रेथ झाला त्याला म्हणतो मी AD मल्टिप्लाइड बाय DE. हा फॉर्म्युला क्रिएट. ह्यानी आपण काय करू शकतो मित्रांनो एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा एरिया कॅल्क्युलेट केला तसा आपण टोटल नंबर ऑफ म्हणजे आता जर टोटल एरिया कॅल्क्युलेट केला त्या टोटल एरिया मध्ये मी मानू एरिया ऑफ अ किंवा एरिया अंडर अ ग्राफ
टोटल एरिया भी कॅल्क्युलेट करू शकतो. एक सिंपल मेथड आहे, एक इझी मेथड आहे, एक सिंपल मेथड आहे. म्हणून आपण जर एक आपल्याकडे व्हॅल्यू आहे, एक ग्राफ आहे, तो ग्राफ आपल्याकडे कॉन्स्टंट आहे. त्या कॉन्स्टंट ग्राफचा मित्रांनो आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. एका त्यामध्ये दोन पार्ट पाडले आपण, तर दोन स्लोप काढले, त्यामधला एक ट्रायंगल होता, एक रेक्टँगल होता. ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो, रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला पार्ट कुठे आला मित्रांनो? आता नेक्स्टला सेकंड वाला जो ग्राफ होता, तो सेकंडचा ग्राफ आपल्याकडे असा होता मित्रांनो. जो नेक्स्टला जो ग्राफ मी कॅल्क्युलेट करत तो ड्रॉ करतो मी मित्रांनो. आपल्याकडे आता एक ग्राफ आहे, परत वापस एक्स ऍक्सिस आणि कोणत्या ऍक्सिस मानला आपण त्याला? वाय ऍक्सिस. हे होतं एक्स ऍक्सिस आणि नेक्स्टला कोणत्या ऍक्सिस मानला आपण मित्रांनो? वाय ऍक्सिस. हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस होते. आता ग्राफ मी काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो की मी ग्राफ हे व्हेरिएबल ग्राफ, हे कोणता होता? आपल्याकडे कॉन्स्टंट ग्राफ. y वर्सेस x ही कोणती व्हॅल्यू आपल्याकडे व्हेरिएबल आहे, तिथे y वर्सेस कोणतं x कोणती व्हॅल्यू आपल्याकडे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मी फॉर एक्झाम्पल काल हे सांगितलं होतं मित्रांनो, इथे मी जर टाइम घेतला, आपण असं कन्सिडर केलं तर इथे टाइम आहे आणि इकडे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. मी असं कन्सिडर करतोय कॉन्स्टंट काय येतो आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल मानलं 1 टाइम सेकंड म्हणजे 1 इंटरवल मध्ये 1 सेकंड इंटरवल मध्ये 1 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. 2 सेकंदामध्ये 2 मीटर डिस्टन्स कव्हर केलं तर हा कॉन्स्टंट ग्राफ आहे. आता जो व्हेरिएबल ग्राफ आहे मित्रांनो, याच्यामध्ये स्टडी करायचं. ऍक्च्युअली जसं आपण काल फर्स्ट आणि सेकंड पॉईंट एकदम स्मॉल मानलं होतं, आता मी सिंपलला आता स्टडी करायचं. आता इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्ष द्या. आता मी सिंपल त्याच्यामध्ये एक आपल्याकडे परत वापस एक एरिया कॅल्क्युलेट करतो आपण. त्यामध्ये एरिया कॅल्क्युलेट करायला गेलो, एक छोटाशी लेंथ, एक्स ऍक्सिसला एक छोटीशी लेंथ घेतली, त्या लेंथला मी एक नाव दिलं स्मॉल, म्हणजे किती आपल्याकडे dx. आता एक dx लेंथ आहे, ही झाली dx लेंथ आणि याला मानलं आपण एक हाईट आहे, त्याला मानलं l. किती कन्सिडर केलं तर आपण l, एक l लेंथ. ह्याचा जो एरिया कॅल्क्युलेट करतो सिंपलला एरिया मी मानतो एरिया ऑफ अंडर द ग्राफ. ग्राफच्या अंडर मध्ये आपण काय करायला लागलो? आता एरिया कॅल्क्युलेट करायला लागलो. एरिया जो कॅल्क्युलेट करतो तो ग्राफच्या अंडर मध्ये मी कॅल्क्युलेट करतो. सिंपल एरियासाठी काय फॉर्म्युला आहे मी करतो बघा, dx मल्टिप्लाइड बाय l. dx मल्टिप्लाइड बाय l जी आपल्याकडे ब्रीथ आहे, मल्टिप्लाइड बाय काय आहे आपल्याकडे? dx मल्टिप्लाइड बाय l. असा मी नंबर ऑफ कॅल्क्युलेट करत मी इथे मी कॅल्क्युलेट केलं. फॉर एक्झाम्पल मी परत वापस इथे कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, परत वापस dx मानलं, ह्या पोझिशनला dx मानलं, परत वापस आपल्याकडे l आहे, नेक्स्टला परत वापस आणखी l आहे. असं मी काय केलं मित्रांनो, इथं dx मानलं, ह्याला मानलं मी एरिया 1 एरिया 2 असे नंबर ऑफ dx मल्टिप्लाइड बाय l कॅल्क्युलेट केले. एरिया a1 a2 a3 असे नंबर ऑफ एरिया काय कॅल्क्युलेट केले आणि टोटल एरिया अंडर ऑफ द ग्राफ इज इक्वल टू, मी असं मानलं की टोटल एरिया कन्सिडर केलं आणि याला मानलं होतं a1 a2 a3 असे नंबर ऑफ ग्राफ मी काय केले. आता एक छोटासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, मी काय केलं एरिया ऑफ अंडर ऑफ द ग्राफ dx मल्टिप्लाइड बाय l, dx मल्टिप्लाइड बाय काय घेतलं आपण l. आता हे dx l इथपर्यंत हाईट आहे, पण इथे एक छोटासा पॉइंट राहिला मित्रांनो की तुमच्याकडे आपल्याकडे एरर येते, म्हणजे मेजरमेंट मध्ये काय होतं आपल्याकडे एरर आली. आता हे एरर मध्ये मी जरी टोटल मानला तर टोटल आपण एरिया कॅल्क्युलेट केला, तर मी फॉर एक्झाम्पल ह्याला मानतो a पासून आपण कुठपर्यंत मेजर केलं मित्रांनो b पर्यंत, हा एरिया आपण कव्हर केला. आता a टू b पर्यंत एरिया कॅल्क्युलेट केला, तर मी त्याला फक्त थोडंसं नाव चेंज केलं, त्याला आपण मानलं टोटल एरिया अंडर ऑफ द ग्राफ. आता पाहा त्याला मी टोटल एरिया अंडर ऑफ द ग्राफ म्हणतो, सिंगल ग्राफ नाही, सिंगल एरिया नाही, मी काय म्हणलं आता टोटल एरिया ऑफ द ग्राफ. आता मला हा ग्राफ वरचा टोटल एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मी काय करायचं सिंपल एरिया 1 a1 प्लस a2 प्लस a3 सिंपल मेथड आहे. म्हणजे आपली जी मेथड होती ती मेथड आणि काय म्हणलं टोटल एरिया इज इक्वल टू, म्हणजे मी मानतो त्याला समेशन ऑफ, समेशन म्हणजे काय करणं सगळ्याचा सम करणं म्हणजे ऍडिशन करणे. समेशन ऑफ याला मी काय म्हणलं आता मित्रांनो समेशन ऑफ a1 प्लस a2 प्लस a3 प्लस डॉट डॉट an, म्हणजे नंबर ऑफ एरियाजला मी काय केलं ऍड केलं. ही माझ्याकडे एक मेथड आहे, म्हणजे एक आपल्याकडे एक सिंपल मेथड होती. आता आपण काय करतो, हा एरियामध्ये मेजरमेंट मध्ये एरर आले तर आपल्याकडे हा छोटासा जो एरिया राहत होता तो आपल्याकडे एरर मध्ये येतो. हा छोटासा जो ड्रॉ केलेला एरिया तो एरिया काय होता एरर, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. आता सिंपल वे मेथड मध्ये आपण काय केलं, आता एकदम सिंपल आहे.
नेक्स्ट आपण काय केलं, जे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आता एकदम इझी मेथड. आपण आता यालाच काय केलं, टोटल एरिया मी जो कॅल्क्युलेट केला त्यालाच आपण काय नाव दिलं, टोटल एरिया अंडर ऑफ ग्राफ. तो काय फॉर्म्युला होता आपल्याकडे, टोटल एरियाला मी त्याला मानतो एटी इज इक्वल टू एरिया टोटल. एरिया काय होता आपल्याकडे, टोटल इज इक्वल टू समेशन ऑफ, काय फॉर्म्युला होता आपल्याकडे, समेशन ऑफ a1 प्लस, याला काय म्हणतो मित्रांनो आपण, समेशन ऑफ a1 प्लस a2 प्लस a3, म्हणजे असे नंबर ऑफ एरियाजला मी काय केलं, ऍड केलं. आता सिंपल वे, जो एरिया होता तो एरियाचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, एरियाला काय म्हणतात, समेशन ऑफ a1 चा फॉर्म्युला आपण काय म्हणणार, dx मल्टीप्लाइड बाय l1, म्हणजे जी लेंथ होती फर्स्ट वाली l1 l2 l3 अशा नंबर ऑफ लेंथला मी कन्सिडर केला, ते होतं प्लस. नेक्स्ट ला काय म्हणणार आपण, dx मल्टीप्लाइड बाय, नेक्स्ट ला l2 प्लस dx मल्टीप्लाइड बाय l3 अशा नंबर ऑफ लेंथला आपण काय केलं, ऍड केलं, तर प्लस dx मल्टीप्लाइड बाय l. आता सिंपल ना, मी हे छोटसा त्याच्यामध्ये आपण एक इक्वेशन यूज करू, आणि तेच इक्वेशन म्हणजे काय होतं मित्रांनो, इंटिग्रेशन. आता जे आपल्याकडे जो लास्ट वाला पार्ट राहिला होता एरर वाला, तीच पार्टला मी ऍडिशन करतो. तर सिंपल ना, याच्यामध्ये एरिया टोटल मध्ये कॅल्क्युलेट करतो, तर एरिया टोटल त्या समेशनला मी काय केलं, सिम्बॉल मित्रांनो, हे सिम्बॉल आपण यूज केला, म्हणजे कोणता, व्हेरिएबल ग्राफचा सिम्बॉल यूज करा मित्रांनो. हे व्हेरिएबल ग्राफ आहे, आणि ह्यालाच काय म्हणतात आपण, dx आणि मल्टीप्लाइड बाय काय लिहिलं, l. dx मल्टीप्लाइड बाय l म्हणजे एरिया. एरिया कोणता, व्हेरिएबल वाला, आणि ह्या व्हेरिएबलला a इज इक्वल टू x किंवा x इज इक्वल टू, जी लेंथ आहे आपल्याकडे ती किती, आपल्याकडे x इज इक्वल टू a, आणि x इज इक्वल टू कुठपासून आपल्याकडे कुठपर्यंत एक लिमिट दिलं, कुठला एरिया आपल्याकडे व्हेरिएबल आहे, x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b. आता नीट मानतो, a टू b चा एरिया मी एकदाच कॅल्क्युलेट करायला लागलो, याला मानलं a आणि याला कुठपर्यंत मानलं आपण b. मग हा जो सिम्बॉल आहे मित्रांनो, हा सिम्बॉल उचलला आणि मी इथे ठेवला, यालाच काय म्हणतो आपण, इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b पर्यंतचा एरिया मी एकदाच कॅल्क्युलेट केला, आणि त्यालाच मानलं dx मल्टीप्लाइड बाय l, आणि l एक लेंथ आहे, म्हणजे काय, x डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ किती आला आपल्याकडे, dx मल्टीप्लाइड बाय x, आणि x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b पर्यंत हे जे इक्वेशन क्रिएट झालं, त्याच इक्वेशनला आपण काय नाव दिलं मित्रांनो, इंटिग्रेशन. प्लस काय नाव आपण, इंटिग्रेशनचे इक्वेशन. हे अंडरस्टँडिंग आपल्याला घ्यायचा इंटिग्रेशनचा. आपल्याला आता काही फॉर्म्युले आपण स्टडी करू, पण हे लक्षात आलं मित्रांनो आपल्याला, ते होतं इंटिग्रेशन. सिंपल वे, जसं आपण डिफरन्शिएट केलं, व्हेरिएबल ग्राफचं डिफरन्शिएशन केलं, तसंच आपल्याला व्हेरिएबल ग्राफचं पण काय करायचं, इंटिग्रेशन. हे होतं आपल्याला इंटिग्रेशन. आता नेक्स्टला मित्रांनो आपण स्टडी करू काही फॉर्म्युलेज, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण मित्रांनो स्टडी करू. आता फर्स्ट फॉर्म्युला मित्रांनो एकदम इझी वाला फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ x ची पॉवर n मल्टीप्लाइड बाय dx. x ची पॉवर काय आहे मित्रांनो, आपण x ची पॉवर n मल्टीप्लाइड बाय dx. आता इज इक्वल टू, एकदम सिंपल आहे, इंटिग्रेशन कशाचे आपल्याकडे, x ची पॉवर n मल्टीप्लाइड बाय dx. आता इंटिग्रेशन इज इक्वल, याचा फॉर्म्युला काय आहे बघा, x ची पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. सिंपल. n इज इक्वल टू नंबर आहे, n इज इक्वल टू आपल्याकडे रियल नंबर. आता नीट लक्ष द्या तुम्ही, x ची पॉवर n इज इक्वल टू dx चं इंटिग्रेशन किती आलं, x n पॉवर n ची पॉवर x ची पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. आता नेक्स्ट ला इंटिग्रेशन असे काही आपण नंबर ऑफ फॉर्म्युले स्टडी करू. नेक्स्ट ला आपण मानलं जो इक्वेशन आला आपण याच्यामध्ये स्टडी केलं डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनला लिहिलं sin x मल्टीप्लाइड बाय dx. आता साइनचं जे डिफरन्शिएशन होतं ते होतं आपल्याकडे cos x. काय होतं आपल्याकडे साइनचं cos x. आता याच्या इंटिग्रेशन मध्ये sin dx मल्टीप्लाइड बाय त्याला लिहितो मायनस cos x. म्हणजे फक्त काय डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे जे आपल्याकडे डिफरन्शिएशन आहे, डिफरन्शिएशनचं रिव्हर्स येतं ते कशामध्ये, इंटिग्रेशन मध्ये. तिथे किती होतं, प्लस x होतं, प्लस cos x होतं, तर इथे काय दिलं की मायनस cos x. परत वापस नेक्स्ट ला इंटिग्रेशन ऑफ कशाचा फॉर्म्युला आपल्याकडे cos चा फॉर्म्युला
होतं काय होतं आपल्याकडे cos x मल्टिप्लाय बाय dx इज इक्वल टू डिफरन्शिएशन मध्ये काय होतं प्लस sin x होतं मायनस sin x होतं इथं काय प्लस मग इथं काय लिहिलं मी प्लस sin x नेक्स्ट ला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू 1 अपॉन x लिहायचा अर्थ मित्रांनो आपल्याकडे log ex log ex त्याला काय म्हणतो आपण त्याला मानला आपण 1 अपॉन x इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x मल्टिप्लाय बाय dx त्याचं डिफरन्शियल इंटिग्रेशन काय आलं आपल्याकडे log ex हे काय आलं मित्रांनो आपल्याकडे log ex ठीक आहे काय आपल्याकडे फॉर्म्युले होते त्या फॉर्म्युल्याला आपण इंटिग्रेशन मध्ये स्टडी केलं आता एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं मित्रांनो आता यातला कोणता इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो फर्स्ट वाला फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं एक्झाम्पल स्टडी करायचे आता हे एक्झाम्पल आपण स्टडी करतो फर्स्ट ला पहिला फॉर्म्युला किंवा त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण मित्रांनो स्टडी करू आता नेक्स्ट पहिल्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये एक्झाम्पल एवढे फॉर्म्युले आपण यूज केले तरी चालले मित्रांनो आणि इंटिग्रेशन ऑफ ex आहे जसं डिफरन्शिएशन ex येत होतं त्याचं इंटिग्रेशन किती आलं ex तसंच डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन सेम असते ex आपण त्याला तर फर्स्ट ला जो फॉर्म्युला घेतला आपण मी इथे डायरेक्टली एकदा फॉर्म्युला लिहून देतो मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ dx x ची पॉवर किती n आणि फॉर्म्युला किती आला आपल्याला x ची पॉवर n + 1 अपॉन n + 1 हे फॉर्म्युला सिंपल आता मी एक एक्झाम्पल स्टडी करू फर्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करू आता फर्स्ट ला आपण मित्रांनो स्टडी केलं मी मानलं x ची पॉवर 8 किती पॉवर आहे x 8 n इज इक्वल टू रियल नंबर आहे x च्या डोक्यामध्ये काय म्हणणार आपण n मग n इज इक्वल टू किती व्हॅल्यू झाली आपल्याकडे 8 सिंपल n इज इक्वल टू किती व्हॅल्यू झाली 8 मग आता n च्या जागेवर फक्त काय पुट करायचं मित्रांनो 8 ला सिंपल इंटिग्रेशन येतं मग परत वापस मी काय म्हणलेलं इंटिग्रेशन ऑफ dx आणि x ची पॉवर किती 8 x ची पॉवर 8 मग इज इक्वल टू किती लिहू मित्रांनो आता x ची पॉवर n + 1 आणि डिवाइडेड बाय किती n + 1 म्हणजे x ची पॉवर n इज इक्वल टू किती 8 + 1 आणि डिवाइडेड बाय 8 + 1 x ची पॉवर किती आली 9 अपॉन 9 तर हे होतं इंटिग्रेशन मित्रांनो x ची पॉवर 8 चे इंटिग्रेशन एकदम सिंपल आता नेक्स्ट ला सेकंड एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपण स्टडी करू नेक्स्ट ला आपण काय नेक्स्ट ला सेकंड एक्झाम्पल मानला मित्रांनो आपण याला मी मानतो इंटिग्रेशन ऑफ dx x स्क्वेअर dx x स्क्वेअर याचं इंटिग्रेशन एकदम सिंपल आहे फक्त काय करायचं मित्रांनो जी पॉवर आहे त्या पॉवर मध्ये एक ऍड करायचा आणि डिवाइडेड बाय मध्ये जी आहे त्यामध्ये एक ऍड करायचा सिंपल आहे आता परत वापस काय लिहिलं इंटिग्रेशन ऑफ dx आणि x काय लिहिलं स्क्वेअर आणि परत वापस मी काय लिहिलं इज इक्वल टू परत वापस x 2 + 1 अपॉन 2 + 1 तर इंटिग्रेशन किती आलं x³ अपॉन 3 एकदम सिंपल x³ अपॉन किती आलं मित्रांनो 3 हे होतं सेकंड एक्झाम्पल मित्रांनो असे तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता मी परत वापस थर्ड एक्झाम्पल मानतो आणि नेक्स्ट ला मी फक्त मानतो dx x चे इंटिग्रेशन dx x चे इंटिग्रेशन किती तर फाइंड आउट इंटिग्रेशन ऑफ dx x चे इंटिग्रेशन x आहे म्हणजे किती आपल्याला 1 आहे नीट लक्ष द्या dx x आहे म्हणजे किती आपल्याला 1 आहे इंटिग्रेशन ऑफ dx x पॉवर किती 1 n इज इक्वल टू किती 1 मग आपण 1 + 1 डिवाइडेड बाय किती 1 + 1 तर dx x आहे x इंटिग्रेशन किती आला आता x² अपॉन 2 सिंपल आता नेक्स्ट मित्रांनो आपण कमी करत गेलो पहिलं किती घेतलं होतं आपल्याकडे 8 घेतलं पॉवर नेक्स्ट ला किती घेतली 2 आता किती घेतलं 1 आता तुम्ही सर म्हणता 0 पॉवर घेऊ आपण 0 ने इंटिग्रेशन येतं का ते बी पाहू आपण चेक करू मित्रांनो नेक्स्ट ला एक्झाम्पल 4 मध्ये आपण स्टडी करू एक्झाम्पल 4 मध्ये आपण स्टडी करू किती घेतलं आपण आता इंटिग्रेशन ऑफ dx x ची पॉवर किती घेतली 0 आता x ची पॉवर मी घेतो 0 पहा एकदम तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालं असेल आपण थोडं आता कन्फ्युजन आपण काय करू दूर करू तर मित्रांनो परत वापस आपण लिहू त्याला dx x ची पॉवर 0 इज इक्वल टू x ची पॉवर n + 1 n म्हणजे किती मित्रांनो 0 आला नेक्स्ट ला 0 + 1 राइट आहे आता नेक्स्ट ला परत पहा आता नेक्स्ट ला x ची पॉवर किती 1 x ची पॉवर किती आली मित्रांनो आता 1 0 + 1 आणि नेक्स्ट ला इथे किती राहिलं 1 1 ने डिवाइड केलं तर किती आलं x म्हणजे किती आलं मित्रांनो dx x ची पॉवर 0 x बाकीचं आहे त्यामध्ये मग इंटिग्रेशन कशाचं म्हणणार फक्त इंटिग्रेशन ऑफ dx इंटिग्रेशन ऑफ dx मग dx चं इंटिग्रेशन किती आहे मित्रांनो x इंटिग्रेशन ऑफ dx फक्त dx चं इंटिग्रेशन आहे
ते किती आलं आपल्याकडे x. अशा आपल्याकडे नंबर ऑफ फॉर्म्युलेज होते मित्रांनो. थोडासा आता डिफरंट चेंज म्हणजे आपण थोडंसं चेंज करू आणि चेंज केल्यानंतर तुमच्या थोडासा एक इझी मेथड मध्ये होतं. आता इझी आपण एक्झाम्पल स्टडी केले. आता थोडे आपण जरा त्याच्यापेक्षा थोडे हार्ड लेवलचे स्टडी करू. त्याच्यापेक्षा थोडी लेवल जरा इन्क्रीज करून मित्रांनो. नेक्स्ट ला एक्झाम्पल किती होतं मित्रांनो आपल्याकडे 5 होतं. आता मी घेतलं इंटिग्रेशन ऑफ dx x. किती घेतला आता dx x इंटिग्रेशन. आता मित्रांनो तुम्ही म्हणत होता आपण लिमिट फक्त हे लावतो कशासाठी ते मी एक लिमिट घेतलं 1 to 5 1 to किती घेतलं मित्रांनो लिमिट किती दिलं 1 to 5. हे लिमिट होतं माझ्याकडे 1 to 5 होतं. मी 1 to 5 मधलं मला इंटिग्रेशन करायचं तर मी लिमिट दिला त्याला काय दिलं इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 5 dx आणि x. आता dx x चे इंटिग्रेशन किती येतं मित्रांनो. आता असं आपण स्टडी केलं इथं पॉवर x आहे म्हणजे किती 1 आहे. x आहे म्हणजे किती 1 1 असेल तर काय येते x² अपॉन इंटिग्रेशन किती आलं x² अपॉन 2. हे जे लिमिट आहे याला लिमिट दिलेलं एक ब्रॅकेट मध्ये लिहायचं मित्रांनो. म्हणजे लिमिटला 1 to किती दिलं आपण 5 1 to 5 हे लिमिट द्यायला. आता लिमिटला कसं पुटअप करायचं एकदम सिंपल. जिथे x दिसतंय की अप्पर लिमिट आहे ह्याला लोअर लिमिट म्हणतो. मग अप्पर लिमिट मधून मायनस काय केलं की लोअर लिमिट. सिंपल मेथड मध्ये. आता नीट लक्ष द्यायचं काळजीपूर्वक मित्रांनो. x च्या जागेवर व्हॅल्यू पुटअप करतो मी कोणती अप्पर लिमिट म्हणजे किती 5 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय किती 2 मायनस कोणतं लिमिट लोअर लिमिट 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. एकदम इझी मित्रांनो. 5 चा स्क्वेअर किती 25 डिवाइडेड बाय 2 मायनस 1 चा स्क्वेअर किती आला 1 डिवाइडेड बाय 2 2 कॉमन आला आणि 25 मधून 1 मायनस झाला तर किती राहिला 24 डिवाइडेड बाय किती आला 2 आणि 2 ने डिवाइड केलं तर किती आलं 12. हे इंटिग्रेशनची मेथड आहे मित्रांनो. इझी मित्रांनो एकदम सोपं वाटत असेल तुम्हाला. आता नेक्स्ट ला असे नंबर ऑफ आपण एक्झाम्पल स्टडी करू शकतो. लक्षात आलं मित्रांनो. आता नेक्स्ट ला आणखी एक एक्झाम्पल आता मित्रांनो आपण स्टडी करू. एक्झाम्पल नंबर 6. आता मित्रांनो मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ x² मायनस आता मी मायनस सांगितलेलं x² मायनस 2x इंटू dx. आता लिमिट जे दिले मित्रांनो मी दिलं लिमिट तुम्हाला दिलं 0 to लिमिट देत नाही एक वेळेस एवढं सॉल्व करा. मित्रांनो व्हिडिओला पॉज करा आणि व्हिडिओला पॉज करून एक्झाम्पल सॉल्व करून पहा तुम्हाला सॉल्व होतंय का ते पहा. आणि जर सॉल्व झालं तर त्यानंतर आपण सॉल्व करू. मित्रांनो मी तर सॉल्व करून देणार आहे तुम्हाला. तुम्ही सॉल्व करून पहा एकदा. नेक्स्ट ला मी आता याला लिमिट दिलेलं नाही मित्रांनो डायरेक्टली दिलेली व्हॅल्यू होईल. बघा तुम्हाला सॉल्व होतंय का. नेक्स्ट ला मी परत इंटिग्रेशन आता कसं लिहायचं बघा या मेथडला. इंटिग्रेशन ऑफ मी याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल बघा मित्रांनो x² dx मायनस साइन बंद वापरायचा मायनस परत वापस इंटिग्रेशन 2x काय लिहिणार आता 2x आणि मल्टिप्लाइड बाय dx असे लिहिणार मित्रांनो. आता परत वापस येतं इंटिग्रेशन आहे त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार x² चे इंटिग्रेशन किती आलं x³ किती आलं x³ अपॉन 3 आणि नेक्स्ट ला -2 आणि हे x आहे त्याचं काय मित्रांनो x² अपॉन 2 x² अपॉन किती आलं 2 हे आहे मित्रांनो. आता लिमिट देतो मित्रांनो. मी एक एक्झाम्पल मध्ये काय दिलं लिमिट दिलं विदाउट लिमिट्स होतं. आता लिमिट दिलं तुम्हाला परत x च्या जागी व्हॅल्यू पुटअप करायची. आता व्हॅल्यू पुटअप केली तर नेक्स्ट ला एक्झाम्पल नंबर किती मित्रांनो चालू आपला 7. आता 7 ला एक व्हॅल्यू आपण पुटअप करू मित्रांनो 2x² प्लस 3x प्लस x मल्टिप्लाइड बाय dx. आता किती व्हॅल्यू दिल्या मित्रांनो आपण 3. आता 3 व्हॅल्यू आहे 3 व्हॅल्यूच्या ऍडिशन मल्टिप्लाइड बाय किती dx. आता याचं जे इंटिग्रेशन आहे त्याला इंटिग्रेशनला मी लिमिट देतो 1 to 2 किती दिला आपण 1 to 2 हे लिमिट दिला. 1 to 2 आपण लिमिट दिला तर एवढ्यातच कॅल्क्युलेट करायचं. 1 to 2 द्या किंवा 0 to 2 म्हणा तुम्ही कोणत्याही लिमिट देऊ शकता. आपण एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं तुम्ही काही सॉल्व करू शकता. 0 to 2 लिमिट दिला आपण.
आता इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये मी याला मल्टिप्लाय केलं तर इंटिग्रेशन मी सगळ्यांचं सेपरेट करतो. त्याला मी मानल 2 ला डायरेक्टली बाहेर येतो. तर याला काय लिहू x² मल्टिप्लाइड बाय dx लिमिट किती 0 to 2. नेक्स्ट ला पाहणार प्लस हे 3 ला बाहेर येतो x dx 0 to किती 2 आणि प्लस इंटिग्रेशन x मल्टिप्लाइड बाय dx x मल्टिप्लाइड बाय dx आणि नेक्स्ट ला परत वापस किती 0 to 2. किती लिमिट दिलं मित्रांनो 0 to 2. आता नेक्स्ट ला पहा हे 2 ला 2 कसं लिहिलं x² dx इंटिग्रेशन किती आलं x³ अपॉन 3 लिमिट किती 0 to 2 0 to किती आपल्याकडे 2. नेक्स्ट ला प्लस 3 ला 3 लिहून टाकायचं मित्रांनो x² x dx इंटिग्रेशन किती आलं x² अपॉन 2 लिमिट किती 0 to 2 प्लस नेक्स्ट ला परत वापस काय लिहिलं मित्रांनो आपण इंटिग्रेशन ऑफ x dx इंटिग्रेशन x² अपॉन 2 आणि नेक्स्ट ला इथे व्हॅल्यू 0 to लिमिट किती आली मित्रांनो आपल्याकडे 2. नेक्स्ट ला परत वापस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ते 2 ला 2 लिहून ठेवलं जसे x आहे x च्या पॉवर मध्ये काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हे 2 चा स्क्वेअर सॉरी 2 चा क्यूब काय लिहिणार आपण 2 चा क्यूब अपॉन 3 आणि मायनस नेक्स्ट ला काय लिहिणार मित्रांनो मायनस परत वापस काय लिहिलं आता 0 चा क्यूब अपॉन 3 प्लस 3 परत x ची जागा कुठे कोणती 2 चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस 0 चा स्क्वेअर अपॉन 2 आणि वापस प्लस नेक्स्ट ला कुठे काय करणार आता 2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 मायनस 0 चा स्क्वेअर अपॉन 2 एवढी मिळते. आता नेक्स्ट ला मित्रांनो 0 चा क्यूब वाली सगळी 0 वाली टर्म काय होणार कॅन्सल आउट सगळं काय झालं कॅन्सल आउट. राहिलं काय आपल्याकडे मित्रांनो 2 चा क्यूब किती आला मित्रांनो 8 2 चा क्यूब किती आला 8 इथे लिहिलं 8 डिवाइडेड बाय 3 इथे किती येईल आपल्याकडे 0 इथे लिहिलं तुम्ही डायरेक्ट मायनस 0. नेक्स्ट ला प्लस 3 नेक्स्ट ला किती आला मित्रांनो आपल्याकडे 2 चा परत वापस किती आला स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती आला 4 डिवाइडेड बाय किती येईल 2. नेक्स्ट ला परत इथे इक्वेशन में मायनस 0 परत वापस प्लस परत वापस किती लिहिलं 4 डिवाइडेड बाय 2 आणि परत वापस 0. नेक्स्ट ला 2 डिवाइडेड बाय 2 आलं इथे 4 डिवाइडेड बाय 2 4 डिवाइडेड बाय 2 आलं. आता नेक्स्ट ला परत वापस इथे व्हॅल्यू आपण पुट केली 2 मल्टिप्लाइड बाय 8 डायरेक्टली काय लिहिलं 2 मल्टिप्लाइड बाय 8 16 डिवाइडेड बाय 3 प्लस वापस किती लिहिलं दोन्ही मल्टिप्लाय केलं तर येतो मी डायरेक्टली 6 आणि प्लस 2 अशी व्हॅल्यू आहे. तर नेक्स्ट ला दोन्ही ऍड केलं तर मित्रांनो 16 अपॉन 3 प्लस 8 या दोन्हीची ऍडिशन करा एवढं आपल्याकडे इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्याची मेथड आहे मित्रांनो. हे थोडं आपण डिटेल मध्ये एक्झाम्पल स्टडी केलं. आता मी तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल मी तुम्हाला स्टडी करण्यासाठी होमवर्क मध्ये देतो मित्रांनो ते तुम्ही स्टडी करायचे. आता ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही मला परत व्हॉट्सअप वरती विचारत चला. आता मित्रांनो मी असे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्हाला स्टडी करायला दिली. आता नंबर ऑफ एक्झाम्पल स्टडी करायला दिले तर तुम्ही त्यांना सॉल्व्ह करत राहायचं. फक्त इंटिग्रेशनची व्हॅल्यूचे आता जे आपल्याला लिमिट दिली त्या लिमिटने तुम्हाला फक्त काय करायचं सॉल्व्ह करायचं. एकदम इझी मेथड मित्रांनो. जेवढी तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करता तेवढ्या नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केले तुमची प्रॅक्टिस होती. प्रॅक्टिस केलं तर तुमच्या माइंड मध्ये एकदा फॉर्म्युला सेव्ह होतो आणि एकदा फॉर्म्युला सेव्ह झाला तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम फिजिक्स मध्ये येणार नाही. इम्पॉर्टंट पार्ट फिजिक्स मधला मी अगोदर सांगितलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये मित्रांनो ज्यांनी फक्त डायरेक्ट हे लेक्चर पाहतात ते लेक्चर पाहू नका. पहिल्यापासून लेक्चर पहा. फर्स्ट पार्ट पहा सेकंड पार्ट थर्ड पार्ट फोर्थ आणि हा 5 वाला पार्ट आहे मित्रांनो. आपल्याकडे बेसिक मॅथमॅटिक्स युज्ड इन फिजिक्स चे आपल्याकडे 5 पार्ट आपण लेक्चरचे स्टडी केले. त्या 5 लेक्चरला चांगलं स्टडी करा. एकदम व्यवस्थित बारकाईने लक्ष देऊन काळजीपूर्वक त्याच्यावर होमवर्क सॉल्व्ह करा. तुम्हाला फिजिक्सला स्टडी करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. आणि हे जर तुम्ही सगळं काळजीपूर्वक स्टडी केलं तर तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम फिजिक्सला आपल्याला स्टडी करता येत नाही. उद्यापासून आपण आता नवीन चॅप्टरला स्टडी करू मित्रांनो. आजचं लेक्चर होतं ते आजचं लेक्चर आपण इथंच कंप्लीट करू आणि आजचं लेक्चर झालं. थँक्यू.